पुढचा तुषार सूर्यवंशी. वादक एक, वाद्य अनेक. थोडक्यात गंमत काय आहे ना, एकाच वाद्यातून तो काय काय गंमत करतोय ते पाहायचे तुम्हाला, मला सुद्धा पाहायचे. उत्सुकता ताणली गेली. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया तुषार. खंजड़ी खंजड़ी मेरी रोज बजेगी खंजड़ी. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ही खंजेरी काढली. खन म्हणजे आकाश आणि जेरी म्हणजे त्याचा नाद. ज्याचा नाद आकाशात आताही गुणगुणत आहे अशी खंजेरी. आणि या खंजेरीच्या माध्यमातून महाराजांनी जनजागृती केली. विशेष करून तरुण मुलांना राष्ट्रभक्ती शिकवली. कारण आज आम्ही समाजात पाहतो, देशात पाहतो, आज देशभक्त कमी निर्माण होऊन राहिले, देशी भक्त जास्त निर्माण होऊन राहिले. आणि म्हणून वंदनीय महाराजांनी खंजेरी माध्यम निवडलं. आणि सप्त खंजेरी निर्माते सत्यपाल महाराज यांनी याच खंजेऱ्या उलट्या वाजवल्या. मी सुद्धा एक दिवस 2 खंजेऱ्या हातात घेतल्या आणि टीव्हीवर बघितलं तर लावणी सुरू होती. तर त्या लावणीच्या ढोलकीचा आवाज मी खंजेरीवर काढून पाहिला. चला आता तुम्हाला गुजरात मध्ये नेतो. गुजरात मध्ये गरबा खेळतात लोक. त्या गरब्याच्या ढोलकीचा आवाज मी खंजेरीवर काढून पाहिला. आपण आता तुळजापूरला जाऊया. डायरेक्ट गुजरात मधून तुळजापूर मा भवानीच्या दरबारामध्ये. त्या तिथे गोंधळी लोक ते संबळ वाजवतात. तर ते संबळचा आवाज मी तुम्हाला काढून दाखवतो. एक दिवस 4 खंजेऱ्यावर मी कव्वालीची ढोलक वाजून बघितली. ती तुमच्या समोर सादर करतो.
धन्यवाद. ही जी प्रेरणा आहे ही प्रेरणा कुणाकडून मिळाली? मला सत्यपाल महाराजांकडून ही प्रेरणा मिळाली आणि मी त्यांच्या सीडीहून घरच्या घरी टिफिन डब्बे प्लेट्स त्याच्यावर प्रॅक्टिस केली आणि कोणतेही प्रशिक्षण न घेता आज इथपर्यंत येऊन पोहोचलो. वा. सत्यपाल महाराजांचा जो आविष्कार आहे तो सर्वांनीच झी मराठीच्या माध्यमातून पाहिलेला आहेच. पण तुला किती वर्ष लागली शिकायला मित्रा? मी हे 4.5 वर्षापासून वाजवत आहे आणि मला फक्त मी 6 महिन्यात आणि शिकलो. तसा मला तबला वाजवता येत होता अगोदर. बरं. म्हणजे तबल्यामुळे मला खंजेरी लवकर म्हणजे तालाचं ज्ञान होतं, त्याच्यामुळे थोडं लवकर आलं. आणि आम्ही असं ऐकलंय बरं का मकरंद सर की यानं स्वखर्चानं समाज प्रबोधन करणारी एक सीडी स्वतःच्या खर्चानं काढली आणि तो लोकांना वाटत असतो. ही किती महत्वाची आणि मोलाची गोष्ट आहे मला वाटतं. विचारूयात परीक्षकांना त्यांना काय वाटतं. आधी मुग्धाला विचारूया. मुग्धा, तू जी कला दाखवली आता एकदम वेगळी आणि अशी खंजिरीमधनं सगळे वेगवेगळे ताल सूर काढणं मीन्स मी चकितच झाले. आय वॉज रिअली इम्प्रेस्ड आणि खूप छान वाटलं यार. मीन्स व्हेरी गुड. मीन्स आय एम स्टील सरप्राइज्ड. खूप छान वाटलं. धन्यवाद. मकरंद सरांना काय वाटतं? मला असं वाटतंय तू काही वाजवू शकशील. जेव्हा तू त्याच्यावरनं मला ढोलकी ऐकवलीस, सांबळ ऐकवलंस, मला असं वाटतंय आता तू काही वाजवू शकतोस त्याच्यात. मी क्षणभरीला विचारलं ह्यानी काय बदलली का रे हातातलं काही, तर नाही म्हणाली ती. आणि तू जो असा आता बसलायस मला असं वाटतं ही बसणंच तुझी आपली एक समाधी आहे रे. मी असं कोणाला बघितलं नाहीये असं ठेवून बसून. आणि तू असाच आहेस. मला असं वाटतंय तू तासनतास बसत असशील नाही असा. 3.5 तास. बा काय बोलणार आता. किती मेडल्स मिळत आहेत मुग्धा याला? मी ह्याला 9 मेडल्स देणार. 9 मेडल्स. मी तुला काय पदक देणार, पण मी तुला एक धन्यवाद मित्रा. पाहूया आता एंड रिझल्ट काय होतो ते.